भिगवण येथील 21 वर्षीय तरुणीच्या अपहरणाने संपूर्ण गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। या अपहरण प्रकरणानंतर काल भिगवण कडकडीत बंद ठेवण्यात आला होता। या घटनेच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांसह आमदार गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता। तरुणी व संबंधित तरुण अद्याप घरी परतले नसून कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी अपहरणकर्ता तरुणाच्या घराबाहेर 50 पेक्षा अधिक पोलीस तैनात आहेत। दरम्यान तरुणीचा व्हिडिओ समोर आला असून तिने अपहरण झालं नसल्याचं स्पष्ट केलंय आणि मी स्वइच्छेने गेल्याचा व्हिडिओमध्ये सांगितलंय। पण याबाबत पोलिसांकडून युद्ध पातळीवर शोध सुरू असून या घटनेच्या निषेधार्थ बंद असणारा भिगवण आजपासून बाजारपेठा पुन्हा नेहमीप्रमाणे सुरळीत चालू झालेत। ची पावडर टाकून त्या मुलीला जबरदस्तीने गाडीत बसवून ते घेऊन गेलेले आहेत। संग्राम मय्यांनी जसं सांगितलं तसं हा पहिला गुन्हा किडनॅपिंगचा आहे, त्यामुळं पहिल्यांदा त्याला त्या गुन्ह्यामध्ये अटक करावं आणि त्याच्या पाठीमागं जे कोणी आहेत हे काही एक दोघं पोरं काम करत नाहीत, त्याच्या पाठीमागं प्लान करणारी लोक आहेत आणि त्यामध्ये हा अझर नावाचा जो हरामखोर आहे तो गेल्या अनेक वर्षापासून इथल्या सगळ्या बाबतीमध्ये टार्गेट करतोय, तो यामध्ये आहे। त्याला पहिला पकडला पाहिजे।